Hello friends, welcome to our channel ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश वरोरा. ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश वरोरा या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. In this video we are going to discuss very important subordinating conjunction of time while. Let's have a look. While लक्ष द्या रे. while ज्यावेळेस त्यावेळेस तो असताना तर असे तीन अर्थ हा while एक्सप्रेस करतो. while हा एक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ टाइम आहे. काय आहे? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ टाइम. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ टाइम. टाइम शी रिलेटेड आहे हा. आणि while चा उपयोग दोन क्लॉजेस जॉइन जोडण्यासाठी आपण करत असतो. दोन वाक्य जॉइन करत असतो. आता कोणते वाक्य आणि while चा अर्थ काय होते विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण आता एक एक समजून घेऊ. तर पहिला मीनिंग आता काय दाखवते while, काय दाखवते सर? while चा अर्थ काय होत असते? पहिला अर्थ ज्यावेळेस त्यावेळेस. ओके. सेकंड मीनिंग तो असताना. आणि तिसरा मीनिंग आहे तर किंवा दुसरीकडे. सांगतो हे एक एक कसे एक्सप्रेस करतात तर while तीन मीनिंग. ओके. तर पहिला मीनिंग आपण बघणार आहोत. कोणता? ज्यावेळेस त्यावेळेस. जेव्हा दोन क्रिया एकाच वेळेस घडल्या किंवा घडत होत्या, म्हणजे दोन क्रिया एकाच वेळेस घडत असेल एकाच टायमिंगला सायमल्टेनियसली किंवा ॲट द सेम टाइम, तेव्हा आपण while चा वापर करतो ज्यावेळेस त्यावेळेस असा अर्थ एक्सप्रेस करण्यासाठी. ओके. ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो माझी बहीण नॉवेल वाचत होती. ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो त्यावेळेस माझी बहीण अभ्यास करत होती. म्हणजे इथं दोन्ही क्रिया एकाच वेळेस सायमल्टेनियसली ॲट द सेम टाइम चालू होत्या. तर ते आपण असे दोन सेंटेन्स ज्या दोन क्रिया एकाच वेळेस घडतात त्या जोडण्यासाठी आपण while या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ टाइमचा वापर करत असतो. तर टू शो, टू ॲक्शन्स, दोन क्रिया. We use while to show two actions take place, घडतात at the same time, एकाच वेळेस at the same time. तेव्हा अर्थ होत असते ज्यावेळेस त्यावेळेस. मग एक्झाम्पल घेऊ आपण छानपैकी. ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो त्यावेळेस माझी बहीण नॉवेल वाचत होती, कादंबरी वाचत होती. मग असं म्हणणार while I was studying. ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो कॉमा त्यावेळेस अर्थ होती इथं कॉमाचा मामाचा. while I was studying ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो my sister was रीडिंग वाचत होती काय अ नॉवेल. म्हणजे या दोन्ही क्रिया एका वेळेस चालू होत्या. गच आहे का नाही? मी अभ्यास करत होतो, ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो त्यावेळेस माझी बहीण नॉवेल वाचत होती. दोन्ही क्रिया ॲट द सेम टाइम चालू होत्या. आता हे पहा, लक्ष द्या इकडं. while I was studying, while पहिले पण यूज करू शकतो किंवा जे दुसरी क्रिया दाखवणारं जे आहे सेंटेन्स ते आपण पहिले पण घेऊ शकतो. तेव्हा while मधात ते कसं होणार मग? माय सिस्टर वॉज रिडिंग अ नॉवेल. माय सिस्टर वॉज रिडिंग अ नॉवेल. माझी ताई नॉवेल वाचत होती while I was studying. याचा अर्थ होत असते माझी ताई
नॉवेल वाचत होती ज्या वेळेस मी अभ्यास करत होतो. म्हणजेच ज्या वेळेस मी अभ्यास करत होतो त्यावेळेस माझी बहीण नॉवेल वाचत होती. ओके, दुसरं एखादं एक्झाम्पल पाहू. ज्या वेळेस पाऊस पडत होता त्यावेळेस मुले खेळत होती, हे लेकाचे पाण्यात उड्या मारत होते. म्हणजे कधी? ज्या वेळेस पाऊस पडत होता त्यावेळेस. म्हणजे दोन्ही क्रिया, पाऊस पडणे आणि मुलांचं खेळणे, हे एका वेळेत चालू होत्या. मग ते असं म्हणणार आपण, while it was raining, comma, the boys were playing. किंवा असं बी म्हणू शकता, the boys were playing while it was raining. मुले खेळत होती ज्या वेळेस पाऊस पडत होता. दोन्ही क्रिया एकाच वेळेस at the same time चालू होत्या. तर असं दाखवण्यासाठी आपण while चा यूज करतो. ज्या दोन्ही क्रिया एकाच वेळेस घडतात तेव्हा आपण while चा अर्थ करत असतो. ओके, तेव्हा while चा उपयोग आपण करत असतो. लक्षात ठेवायचं, जेव्हा दोन क्रिया एकाच वेळेस घडतात तेव्हा while चा उपयोग करत असतो. ओके, दुसरं एक वाक्य, ज्या वेळेस मुलं नाचली त्यावेळेस मुली गायल्या. ज्या वेळेस मुले नाचली त्यावेळेस मुलींनी गायलं. ओके, दोन्ही क्रिया नाचण्याची आणि गाण्याची एकाच वेळेस घडली तर आपण असं म्हणू, while the boys डान्स. ज्या वेळेस मुले नाचली, कॉमा, त्यावेळेस द गर्ल्स सॅंग, मुलींनी गाणं गायलं. असं मी म्हणू शकतो, द गर्ल्स सॅंग while the boys danced. ज्या वेळेस मुलं नाचली त्यावेळेस मुलींनी गायलं. ओके, आता दुसरा मीनिंग पाहू. लक्ष द्या रे, दुसरा मीनिंग कोणता आहे? त असताना. आता लक्षात ठेवा, त असताना कधी होत असते? जेव्हा एखादी क्रिया चालू राहते, हे चालू आहे क्रिया आणि मधातच एखादी क्रिया घडते. म्हणजे चालू क्रियेला एक दुसरी क्रिया डिस्टर्ब करते, इंटरप्ट करते, तेव्हा चालू क्रियेच्या आधी आपण while चा वापर करतो त असताना असं म्हणण्यासाठी. जसं एक्झाम्पल पहा, मी चहा पित असताना माझा मित्र आला. मी चहा पित असताना चहा पिण्याची क्रिया चालू होती आणि मधातच माझा मित्र आला. लेकाले अजून एक कप चहा बनवा लागला आणि द्या लागलं. म्हणजे चहा पित असताना, मी चहा पित असताना माझा मित्र आला. मग चालू क्रिया एका दुसऱ्या क्रियेने इंटरप्ट केली तेव्हा त असताना असा मीनिंग एक्सप्रेस करण्यासाठी आपण while यूज करत असतो. ओके, सो टू शो और टू एक्सप्रेस, टू शो an action in progress. This action is interrupted. आणि जे चालू क्रिया असते ते इंटरप्ट होत असते दुसऱ्या क्रियेने. तर चालू क्रियेच्या आधी आपण while चा प्रयोग करतो त असताना. आता पहा एक्झाम्पल कसं होते तर, ज्या वेळेस मी चहा पित होतो किंवा मी चहा पित असताना, कसं म्हणू? मी चहा पित असताना while I was having tea. मी चहा पित असताना, कॉमा, कोण आला? लेखाचा माझा मित्र आला. माय फ्रेंड के, माझा मित्र आला. तुम्ही असं भी म्हणू शकता, माय फ्रेंड के, माझा मित्र आला. while I was having tea. माझा मित्र आला मी चहा पित असताना. म्हणजे चहा पिण्याची क्रिया माझ्या मित्राच्या येण्याने इंटरप्ट झाली. तर चालू क्रियेच्या आधी आपण काय यूज करायचं आहे? while. कोणत्या अर्थ एक्सप्रेस करण्यासाठी? त असताना. एखादा दुसरा अजून घेतो, मी चालताना मेलेला कुत्रा पाहिला. मी चालत होतो आणि माझी नजर एका मेलेल्या कुत्र्यावर पडली. मी मेलेला कुत्रा पाहिला. नाहीतर असं दुसरं बी मिनिंग होते, जसं ते वेननी पण आपण बोलू शकतो. ओके, जसं वेनचा आपण व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये सांगितलं आहे. दुसरं एखादं एक्झाम्पल, मी ऑफिसला जात असताना मी गण्याला भेटलो.
म्हणजे मी ऑफिसला जात होतो आणि मधातच गण्याला भेटलो, म्हणजे जाण्याची क्रिया माझी ऑफिसला गण्याला भेटण्याने इंटरप्ट झाली. तर अशा प्रकारचे जेव्हा वाक्य बोलतो तेव्हा आपण व्हाईलचा उपयोग करतो. जसं बघा, while I was walking, comma, I saw a dead dog. मी मेलेला कुत्रा पाहिला. While I was walking, चालत असताना, I saw a dead dog, मी मेलेला कुत्रा पाहिला. I saw a dead dog while I was walking, चालताना मी मेलेला कुत्रा पाहिला. ओके, असा सेंटेन्स, बहुत सारे सेंटेन्स आपण बोलू शकतो. मी ऑफिसला जाताना, while I was going to the office, I met गण्या. I met गण्या while I was going to the office. आहे नाही, असं आहे ते. आता तिसरं मीनिंग आहे whileचं. while खतरनाक मीनिंग एक्सप्रेस करते. ओके, whereas च्या ठिकाणी कशाच्या रे, whereas, आणि काय दाखवतं, कॉन्ट्रास्ट. आता कॉन्ट्रास्ट समजते का? दोन विरुद्ध इव्हेंट, दोन अपोजिट इव्हेंट जॉईन किंवा कनेक्ट करण्यासाठी आपण whileचा प्रयोग करत असतो. तेव्हा अर्थ होत असते तर किंवा दुसरीकडे. अपोजिट इव्हेंट जॉईन करण्यासाठी आपण whileचा उपयोग करतो. तुम्ही whereas पण म्हणू शकता. जसं पहा, मला चहा आवडते तर त्याला कॉफी आवडते. पहा इथं, आता त्याला चहा आवडायला पाहिजे तर नाही आवडत, का आवडते, कॉफी आवडते. म्हणजे इथं दोन विरुद्ध इव्हेंट्स आहेत, अपोजिट इव्हेंट्स आहेत. तर ते आपण while ने पण म्हणू शकतो आणि whereas ने पण म्हणू शकतो. आय लाईक टी whereas he likes coffee. So what will be the sentence? I like tea, मला चहा आवडते, तर while he likes coffee. तर इथं तुम्ही whereas पण वापरू शकता. whereas I like tea, मला चहा आवडतो, तर whereas he likes coffee, तर त्याला कॉफी आवडते. ओके, वन मोर एक्झाम्पल. इंडिया wants peace, भारताला शांतता हवी आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानला युद्ध हवं आहे. मग आपण इथं काय यूज करणार, while पाकिस्तान. जस्ट फॉर एक्झाम्पल, while पाकिस्तान wants war, म्हणजे अपोजिट इव्हेंट आहे. इथं भारताला शांतता हवी आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानला युद्ध हवा आहे. दोन अपोजिट इव्हेंट्स आहेत, तर ते जॉईन आपण while ने करू शकतो किंवा whereas ने पण करू शकतो. इंडिया wants peace whereas पाकिस्तान wants war. ओके, तो अशा प्रकारे while आहे खतरनाक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ टाइम आहे. आय होप यू अंडरस्टूड. while चे तीन मीनिंग, ज्या वेळेस त्यावेळेस, तर असताना आणि तर. पुढल्या व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया एका नवीन कंजंक्शन सोबत. टिल देन, बाय अँड टेक केअर.